प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आता मात्र इकडे असा काही खुलासा होणार की निशीने रचलेला डाव निशीच्याच अंगाशी येणार आहे. तारणीला मेहंदी लावण्याच्या वेळेला, ज्या वेळेला मेहंदीमध्ये फक्त गाईचं शेण आहे असं सांगत तिने जी मेहंदी तयार केले, ती मेहंदी ऍसिडची असल्या कारणाने तिच्याच थोबाडावरती ती उलटले. बरं, इतकंच नाहीये, तारणीला किडनॅप करण्याचा डाव सुद्धा तिच्याच अंगाशी आलाय आणि तिचं त्याचबरोबर कौशिकीच्या समोर आता तिचं घाणेरडं रूप सुद्धा प्रेक्षकांनो आलेलं आहे. एका झटक्यात असं काय घडलं की ज्याच्यामुळे ती आता एक्सपोज झालेली आहे? नक्की आता असं काय घडलंय की कौशिकीने तिच्याच तोंडून युवराजचं सत्य वदवून घेतलंय आणि आता या लग्नामध्ये कौशिकीला मारण्याचा डाव हा युवराजचा होता, तर तारणीला किडनॅप करण्याचा डाव हा निशीचा होता, हे समजलंय. नक्की काय घडलंय सविस्तर पाहू. प्रेक्षकांनो, आता इकडे आपण पाहिलंय की तारणीला मेहंदी लावण्यासाठी जी निशीने मेहंदी केले त्याच्यामध्ये फक्त शेण नाहीये, तर त्याच्यामध्ये तिने आता मुद्दामच केमिकल टाकलंय आणि हे सगळं फातिमाने पाहिलंय. आणि त्यानंतर फातिमाने अशी काही युक्ती केले की ते सगळं शेण आता इकडे योगायोगात निशीच्याच थोबाडावरती पडलंय. आता निशी घाबरले, धावत पळत, तिला माहिती आहे की याच्यात आपण काय टाकलेलं आहे आणि त्याचमुळे तिला आता हे सगळं माहिती असल्या कारणाने ती ताबडतोब ताबडतोब मात्र आता लगेचच तोंड धुवायला निघाले. पण तोपर्यंत इकडे आता इतकंच काही थांबत नाहीये, तर आता पुढचं प्लॅनिंग सुरू झाले. आता लगेचच या सगळ्यामध्ये आपल्या युवराजने आता या मेहंदीच्या कार्यक्रमाला रक्तरंजित करण्यासाठी खूप मोठा पुढचा डाव खेळलाय. तो सांगतोय तुम्ही मेहंदीचं फंक्शन करा, पण आता या मेहंदीच्या फंक्शनला मी काय करतोय ते बघा. आणि त्याने लगेचच मंत्री साहेबांच्या गुंडांना बोलवलंय आणि त्यांनी सांगितलंय की हे बघा, या रूममध्ये तारिणी आहे, तिला किडनॅप करायचं आणि तिचा गेम करायचा. तिला किडनॅप केल्यावरती मग कौशिकीच्या रूममध्ये जायचं आणि मग आता तुम्ही कौशिकीला किडनॅप करायचं आणि तिच्या मोबाईलवरून तुम्ही आता तारिणीला मेसेज पाठवायचा. मला दोघींना पण संपवायचं आहे आणि आता या दोघींना संपवून त्या केडीला अडकवायचं आहे. झालं. हे सगळं झाल्यावरती मग आता तारिणीच्या रूममध्ये सगळीकडे गॅस पसरवण्यात येतो. तारिणीच्या रूममध्ये आता खिडकीच्या बाजूने हे दोघं जण येतात आणि त्या खिडकीच्या बाजूने उभं राहून ते आता दोघं जण आतल्या साईडने खूप सारं केमिकल युक्त गॅस टाकतात. इकडे तोपर्यंत कौशिकीला किडनॅप केलेला आहे. कौशिकीला किडनॅप करून तिचा मोबाईल आता मात्र युवराजच्या ताब्यात आलाय आणि त्यानंतर युवराजने आता कौशिकीला किडनॅप करून तिच्या मोबाईलवरून तारिणीला मेसेज पाठवलाय की आता तू लवकरात लवकर मला माझ्या रूममध्ये येऊन भेट. मग आता इकडे तारिणी त्या रूममध्ये जायला निघाले, ज्या वेळेला मेहंदीचं सगळं फंक्शन चालू आहे. पण आता कौशिकीचा मेसेज आलेला आहे की मला रूममध्ये येऊन भेट, म्हणून तारिणी त्या रूममध्ये यायला निघाली आणि त्याच वेळेला तिला आता कौशिकी कुठेच दिसत नाहीये. कौशिकीताई असं म्हणत ते आता कौशिकीला शोधण्याचा प्रयत्न करते आहे, पण त्याच वेळेला तिला आता कौशिकी कुठेच दिसत नाहीये. उलट पक्षी तिच्यासोबत असं झालंय की आता ती दार बंद करण्यात आलंय, दार बाहेरून लॉक करण्यात आलंय आणि लॉक दाराच्या वरती ती आता थापा मारत आहे, दार उघडा, दार उघडा. आणि त्याच वेळेला तिच्या लक्षात एक गोष्ट आलेली आहे की हे दार बाहेरून उघडूच शकत नाहीये. मुद्दाम कोणीतरी हे सगळं केलंय आणि आता गॅस लीक होतोय. इकडे आता खिडकीतून जो काही गॅसचा सिलेंडर चालू केलेला आहे त्यामुळे तिला जीव घुटमळायला लागलाय. तोपर्यंत मग आता केदार इकडे म्हणजे युवराज इकडे विचार करतोय की आता कौशिकी ताईला सुद्धा संपवायला पाहिजे आणि या सगळ्यामध्ये या दोघांच्या वरती आरोप आणायचा. म्हणजे तारिणीला रूममध्ये किडनॅप करून ठेवलंय, तारिणी गायब आहे हे सगळ्यांना माहिती आहे. इकडे कौशिकीचा मर्डर झाला की तारिणी कौशिकीलाच भेटायला गेली होती हे सगळ्यांच्या समोर आहे आणि त्याचमुळे सगळेजण आता पोलिसांना काय साक्ष देणार की तारिणी कौशिकीला भेटायला गेली होती, कौशिकी ताईनेच तिला मेसेज करून बोलवलं होतं आणि तारिणीनेच कौशिकीला संपवलं आणि त्या सगळ्यामध्ये केदारची साथ होती. इकडे बाहेर सगळेजण तारिणी कुठे आहे, कौशिकी कुठे आहे म्हणून आता त्या लॉजमध्ये विचार करत बसलेले आहेत. आणि त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे निशी सांगायला लागते, आत्ताच तर तारिणी गेली ना, म्हणजे कौशिकी ताईंना भेटायला. कौशिकी ताईंनी तिला आता मेसेज करून बोलवून घेतलं होतं आणि त्यामुळे ती तिकडे गेलेली आहे, अशी आता सगळी बातमी पसरवली जाते. जेणेकरून या सगळ्यामध्ये आता इकडे कौशिकी आणि तारिणी एकत्र आहेत हे सगळ्यांच्या समोर यावं. इकडे तोपर्यंत तारिणी रूममध्ये गेले. तिचा श्वास घुसमटायला लागलाय, पण त्याच वेळेला फातिमाच्या काहीतरी लक्षात आलंय, काहीतरी गडबड आहे, कोणीतरी तिकडे आहे.
हे सगळं कळल्यावरती फातिमा त्या दिशेने जायला निघालेली आहे. ज्या वेळेला फातिमा तिकडे जायला निघते तोपर्यंत कौशिकी इकडे आता तारिणी जीवाच्या आकांताने मात्र आता प्रयत्न करत आहे, ते म्हणजे स्वतःला सोडवण्यास. पण आता या सगळ्यामध्ये तारिणीला स्वतःला सोडवणं जरा कठीण जातंय, कारण आता बाहेरून दार बंद असल्या कारणाने तिला आता कोणत्याही परिस्थितीमध्ये तिथून बाहेर पडताच येत नाहीये आणि आता ती तिकडे बेशुद्ध पडले. आता तारिणी बेशुद्ध पडल्या म्हटल्यावरती टीम पूर्णपणे हतबल झाले आणि आता तिला शोधण्यासाठी ती टीम आता निघाली. आता फातिमा आपल्या टीमला सांगते काहीतरी गडबड आहे, कारण आता तारिणी मॅडम कुठेतरी अडकलेल्या आहेत. मग काय, सगळी टीम सज्ज होते. सगळे रूम आता शोधायला लागले जातात. सगळे रूम शोधल्यावरती एका रूम मधून तारिणीच्या धडपडण्याचा आवाज आलाय. फातिमा ताबडतोब त्या ठिकाणी चाललेली आहे. फातिमा त्या ठिकाणी गेल्यावरती मग आता फातिमाला लक्षात आलंय काहीतरी गडबड आहे आणि फातिमा आता मॅडम मॅडम असा आवाज देते. तारिणी तोपर्यंत शुद्धीवरती येते आणि सगळ्या जीवाच्या आकांताने त्या खिडकीवरती थाप मारते. लगेचच फातिमाला समजलंय की आपल्या मॅडम इकडे आहेत. तिला बाहेर काढण्यामध्ये यशस्वी होते आणि त्यानंतर मग आता तारिणीला समजतं काहीतरी गडबड. तारिणी आता फातिमाला सांगायला लागते, फातिमा सगळ्यात महत्वाची गडबड म्हणजे कौशिकीताईंचा जीव धोक्यात आहे. तुझ्या लक्षात येतंय का, जर का आता मला कौशिकीताईंच्या मोबाईलवरून मेसेज आलेला आहे तर एक गोष्ट 100% आहे की या सगळ्यामध्ये कौशिकीताईंना अडकवण्याचा प्रयत्न केलाय. कारण आता त्या या रूम मध्ये नव्हत्या, म्हणजे त्यांचा मोबाईल कोणीतरी घेतलाय. 100% त्या अडचणीत आहेत. केदार सरांना इकडे तोपर्यंत युवराजने कौशिकीला किडनॅप करण्यासाठी सांगितलंय आणि आता युवराजने कौशिकीला त्या आता रूम मध्ये बंद करून तिकडे पण गॅस सुरू केलेला आहे, जिथे आता कौशिकी हळूहळू स्वतः संपेल आणि याचा सगळा ब्लेम तारिणीवरती येईल. आणि त्यानंतर तो सांगतोय, कौशिकीताई तू हे काही चांगलं नाही केलंस. कौशिकी खरं तर बांधलेल्या अवस्थेत आहे, पण प्रेक्षकांनो ती आता सगळं ऐकत आहे. तिला आता युवराजला भीती नाहीये, कारण तशीही ती आता संपणारच आहे. काहीही झालं तरी हिला संपवायला काही मला वेळ लागत नाहीये आणि त्याचमुळे तो आता विचार करतोय. आणि त्यानंतर मग लगेचच तो सांगतोय, कौशिकीताई तू माझ्यासोबत चांगलं नाही केलंस. मुळातच तू आता त्या केदारला माझ्या डोक्यावरती आणून बसवलंस ना, त्यामुळे तुला ही शिक्षा. त्याला तर मला अडकवायचं आहेच, पण आता तुला शिक्षा करून त्याला अडकवलं ना तर डबल फायदा आहे. आणि त्यानंतर तो सांगतो, चला दारं बंद करा आणि सगळ्यांनी बाहेर चला. कौशिकीला त्या रूम मध्ये किडनॅप करून केदार बाहेर निघून इकडे तोपर्यंत तारिणी आपल्या रूम मधून गायब झालेली आहे. ही गोष्ट युवराजच्या लक्षात आलेली आहे आणि तो आता गुंडांना सांगतोय, कोणत्याही परिस्थितीमध्ये ती तारिणी कोणत्याही परिस्थितीमध्ये बाहेर येता कामा नये. जर का ती बाहेर आली तर आपला प्लॅन फ्लॉप होईल आणि तिच्यावरचा संशय आता ढळेल. लवकर जा, ती कुठे आहे तिला पटकन पकडा. तोपर्यंत तारिणी केदारच्या इकडे आली आणि केदारला आता तोपर्यंत मेसेज आलेला आहे की तारिणीला किडनॅप करण्यात आलंय. तो पण धावत पळत तारिणीकडे आले आणि त्याच वेळेला तो सांगतो, काय झालं. तारिणी सांगायला लागते, केडी मला किडनॅप करण्यात आलं होतं. ते केडी म्हणतो, काय बॉस. यावरती ती सांगते, कौशिकीताई गायब आहेत. जर का या मांडवामध्ये आता कुणाला कळलं की कौशिकीताई गायब आहेत तर गोंधळ होईल. एक काम कर, गुपचूप जाऊन कौशिकीताईंना सोडवूया. मला असं वाटतं की याच्यामध्ये निशी आणि युवराजचा हात आहे. दोघं जण निघालेत इकडे. मात्र आता या रूम मध्ये बंद आहे, तिला बांधून ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर तिकडे आता ऑक्सिजनची कमतरता आहे. ती मध्ये शुद्धीवरती आले आणि तिच्या लक्षात आलेलं आहे की या सगळ्यामध्ये आता मात्र आपल्यासोबत हे कारस्थान युवराजने केलंय आणि आता युवराजने आपल्याला मारण्याचा प्रयत्न केलाय. तिला तर काहीच कळायला मार्गच नाहीये की आपल्यासोबत हे सगळं काय होतंय आणि त्यामुळे ती आता जोराजोरात ओरडण्याचा प्रयत्न करते, पण तोपर्यंत तिचा आवाज कुठेच पोहोचत नाही. तोपर्यंत तारिणी आणि टीम आता तिकडे निघाले आणि आता तारिणीवरती लग्नाचं प्रेशर आहे. तारिणी तयार झाली, पण तोपर्यंत केदार आणि टीम ही मात्र कौशिकीला शोधते. मग केदार तारिणीकडे आलाय आणि काय झालंय बॉस. यावरती ती म्हणते, कुठे आहेत कौशिकीताई. आपल्या लग्नात जर का कौशिकीताईंच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर हे आपल्यासाठी चांगलं नाहीये आणि त्यांच्यासाठी पण चांगलं नाहीये. लवकरात लवकर कौशिकीताईंचा शोध घे. काहीही झालं तरी सुद्धा त्या आता सापडल्याच पाहिजेत. मग काय, हे दोघं जण प्रत्येक रूम आता मात्र शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रेक्षकांनो, ज्या वेळेला आता इकडे सगळ्या रूम शोधण्याचा प्रयत्न होतोय आणि त्याच वेळेला एका रूम मध्ये कौशिकी आता मात्र हे दोघं जण तिकडे पोहोचलेत. कौशिकी आता ओरडून सांगत आहे, हे सगळं युवराजने केलंय, हे सगळं युवराजने केलेलं आहे.
आणि त्याच वेळेला आता मात्र केदार सांगतोय, ताई आम्हाला माहिती आहे की युवराज किती खालच्या पातळीला जाऊ शकतो आणि काय करू शकतो ते, तू बिलकुल चिंता करू नको. यावरती ती सांगते आणि याच्यामध्ये निशी पण इन्व्हॉल्व आहे. हे दोघं जण आता मात्र कौशिकीला सोडवतायत. कौशिकी रडायला लागले, मी त्याला ओळखायला खूप मोठी चूक केली. त्यांनी मला मारून तारिणीवरती आरोप आणण्याचा हा सगळा घाणेरडा डाव रचला होता. त्याला आता चांगली शिक्षा झाली पाहिजे. तू केदार त्याला शिक्षा दे. यावरती आता इकडे ती सांगायला लागते, खरंच केदार, म्हणजे आता तुला तुला ओळखायला आणि तारिणीला ओळखायला मी चुकले. स्वतःचा जीव धोक्यात घालून आता तुम्ही दोघं जण मला वाचवताय आणि तो नालायक मुलगा मला आता या सगळ्यामध्ये किडनॅप करून मारण्याचा डाव रचतोय आणि याच्यात निशी सामील आहे. तोपर्यंत तारिणी आणि केदार यांच्या टीमने निशी आणि युवराज यांना रंगेहात आणि तोपर्यंत आता मात्र निशीला पकडल्यावरती युवराज गायब झालाय आणि त्यावेळेला तारिणी इकडे आता कौशिकी चिडले, यांना आत्ताच्या आत्ता जेलमध्ये टाका. खांडेकरांच्या नावाला लागलेले कलंक आहेत. मला किडनॅप करून केडी आणि तारिणी यांना मारण्याचा प्रयत्न केला, यांना अडकवण्याचा प्रयत्न करून लग्न मोडण्याचा प्रयत्न केला. तुमचा प्रयत्न मी यशस्वी होऊ देणार नाहीये. तुमचा प्रयत्न फसलाय. असं म्हणत चिडलेल्या आता मात्र कौशिकीने या दोघांना चांगलाच धडा शिकवलाय. एका झटक्यात युवराज आणि इकडे त्याचबरोबर निशीचं भांड फुटलंय आणि निशीच्या थोबाडावरती लाल लाल चट्टे पण उठलेले आहेत.